हजारो वर्षाची जी परंपरा जी एकविरा मातेची जी आपण कारल्याला जी देवस्थान त्या ठिकाणी आहे आणि हजारो लोक या यात्रेच्या निमित्ताने चैत्र महिन्यामध्ये जी एकविरीची यात्रा असते 3 आणि 4 आणि 5 तारखेला त्या ठिकाणी 3 दिवसामध्ये जी कारल्याची जी यात्रा करतात त्या ठिकाणी आगरी कोळी बांधव आणि सर्वच समाजाची लोक ह्या यात्रेमध्ये त्या ठिकाणी सामील होतात। आणि याच्यातनं जर बघितलं आपण की प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी प्रत्येकाला प्रत्येक जिल्ह्याला त्या ठिकाणी मान दिला जातो आणि त्या याच्यातनंच आज बघितलं तर ठाणे असेल, मुंबई असेल, पनवेल असेल, उरण असेल, हे सर्व जे त्या ठिकाणी गावं आहेत जे आगरी कोळी बांधव जे ह्या संपूर्ण गावांमध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत, तर ह्या याच्यामध्ये सर्वच लोक ही यात्रेच्या निमित्ताने ही प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी एकविरीची यात्रा ज्यावेळेस असते त्यावेळेस सर्व त्या ठिकाणी त्या यात्रेमध्ये सामील होतात। आणि ह्याच्यातनं जर आम्ही प्रत्येक वर्षी जी मागणी केली जाते, जसं आपण आता बघितलं कोकणात जाण्यासाठी त्या ठिकाणी गणपतीची उत्सव त्या ठिकाणी असेल तर त्याला टोल माफी त्या ठिकाणी दिल्या जाते आणि ह्या सर्व ज्या आपण जे कार्यक्रम असतात त्यांना जी टोल माफी ज्यावेळेस दिली जाते, म्हणून आम्ही एक आगरी कोळी बांधवांनी त्या ठिकाणी एक मागणी केली होती की आपण ही एकविरीच्या यात्रेला सर्वच आगरी कोळी बांधव जे जातात त्यांना टोल माफी त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे। आणि ती टोल माफी यावर्षी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना ज्यावेळेस आम्ही जाऊन विनंती केली आणि त्यांना समजून सांगितलं की बाबा आपण आपण कशासाठी त्या ठिकाणी टोल माफी द्यायला पाहिजे। जे हजारो भाविक त्या ठिकाणी ह्या यात्रेमध्ये सामील त्या ठिकाणी होतात आणि या सर्व यात्रे जे जातात त्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा व्हायला पाहिजे। तेच म्हणून आम्ही त्या ठिकाणी जी मागणी केली त्यावेळेस आमचे खासदार नरेश म्हस्के साहेब होते, राम रेपाले होते आणि आमचे विकेश भोईर त्या ठिकाणी होते युवा सेनेचे, हे सर्वच आणि गावातले जे आगरी कोळी बांधवाचे त्या ठिकाणी ग्रामस्थ त्या ठिकाणी होते। या सर्वांची जी मागणी आम्ही साहेबांना मांडली त्या ठिकाणी ठेवली त्यावेळी साहेबांनी ताबडतोब त्या ठिकाणी सांगितलं की जसं आपण बाकीच्यांना त्या ठिकाणी सवलत देतो तसंच आपण याच्यामध्ये एकविरेच्या यात्रेमध्येही त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी टोल माफी द्यावी असं ताबडतोब त्या ठिकाणी अधिकारी वर्गांनाही त्या ठिकाणी सांगितलं की बाबा ही टोल माफी त्या ठिकाणी 3, 4 आणि 5 तारखेला हे आपण जे यात्रेसाठी त्या ठिकाणी आपण जाणार आहात त्यांना सर्व टोल माफी त्या ठिकाणी देण्यात यावी। आणि हे सर्वच गोष्टी त्या ठिकाणी शासनाच्या धोरणानुसार ज्या जी अटी आणि शर्ती आहेत त्या ठिकाणी तसं त्या ठिकाणी स्टिकर आम्ही त्या ठिकाणी बनवून दिलेलं आहे, त्या स्टिकरचा जास्तीत जास्त भाविकांनी त्याचा फायदा घ्यावा। आणि आम्ही जी ऑनलाईन त्या ठिकाणी जी सेवा त्या ठिकाणी दिलेली आहे तर त्या सेवेसाठी त्या ठिकाणी आपल्याला ह्या टोलच्या जो पास त्या ठिकाणी ठेवलेला आहे तर तो पास आपण त्या याच्यावरनं डाउनलोड करून घेण्यात यावा। पुणे एक्सप्रेस त्या ठिकाणी हवे आहे त्या ठिकाणी आणि त्या याच्यातनंच खाली कारल्याला जाणार जो टोल आहे तर त्या दोन्ही टोलवरती त्या ठिकाणी टोल माफी देण्यात आलेली आहे। जे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी खाली आम्ही ज्यावेळेस आम्ही स्टिकर त्यांना दाखवण्यासाठी घेऊन गेलो होतो आणि ताबडतोब मान्यता देऊन त्यांनी सांगितलं की ताबडतोब लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करा। आणि आम्ही ह्या तुमच्या माध्यमातून सर्व लोकांना एकच आवाहन करू की आपण ह्या टोल माफीचा फायदा ह्या 3 दिवसाच्या यात्रेमध्ये त्या ठिकाणी घ्यावा अशी आपल्याला सर्वांना आग्रहाची विनंती आहे। आणि आपण त्या ठिकाणी त्या टोल माफीचा त्या ठिकाणी फायदा जास्तीत जास्त घ्याल आणि एकविरेच्या यात्रेमध्ये आनंदात आणि खुशीत त्या ठिकाणी यात्रा त्या ठिकाणी मनवा। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।